नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी. आपण नवीन असाल तर आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लवकर आणि बघत रहा आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जारी. देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा. 18,640 रुपये थेट बँक खात्यात पाठवले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मोदी सरकारने या योजनेअंतर्गत 22वा हप्ता शेतकऱ्यांना पाठवला. या योजनेअंतर्गत 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,640 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या गुवाहाटी येथून एका क्लिकवर योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवलाय. सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे 3 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. शेतकरी योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत होते. या शेतकऱ्यांना हप्त्याविषयी कोणताही मेसेज आला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर आज अनेक शेतकऱ्यांना 2000 रुपये खात्यात जमा झाले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचे 2000 रुपये जमा झाले नाही. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न करणे, शेतकरी ओळखपत्र तयार न करणे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे जमा न करणे, खात्यात हप्ता जमा झाला नसावा, तसेच बँक खाते आधार कार्डाशी लिंक केले नसल्यास हप्ता मिळत नाही. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 4 लाख कोटी रुपयाची रक्कम ट्रान्सफर केली आहे. आसामच्या शेतकऱ्यांनाही योजनेचा फायदा मिळत आहे. आसाममधील 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे. सरकारच्या माहितीनुसार 9,32,25,913 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे.